आलेला आहे, तुम्हाला माहितीच असेल. पण आजचं दृश्य पण खूप सुंदर आहे बघा. सूर्यनारायण भगवान आरूढ झालेले आहेत आणि आजच्या आपल्या 76व्या दिवसाला शुभेच्छा देण्याकरता स्थानापन्न झालेले आहेत. स्वागत आहे. चला मंडळी, आजसुद्धा आपला दिवस फार गोड. कसल्या रस्त्यातून चाललं बघा. हा तर सूर्यनारायण भगवान मस्त, खूप सुंदर. तर चला भेटूयात पुढं. नर्मदे हर. काय महाराज, आज सकाळी सकाळी शेतातला प्रवास कसा वाटतोय? सुबह सुबह खेत का प्रवास कैसा लग रहा है? बहुत बढ़िया ना. मंडळी, आज सकाळीच जास्त नाही, आपण 2 ते 2.5 किलोमीटर रोड चाललो. तिथून चालू झालेला आपल्याला पगडंडी मार्ग, शेतमार्ग. बघूया कुठपर्यंत आहे, आनंदच येईल. वा वा, हा हरभरा लई छोटा आहे पण. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर. अतिशय सुंदर गाव, छोटासा गाव पण अतिशय मस्त बरं का. बघायला लय भारी वाटतात ते कौलारू घर, छोटे 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 आहेत बघा. परत आला एकदम बघा. मंडळी, आता आपल्या घराच्या वरचा पेंडा तर संपला. आपल्यावरती घराच्या वरती परत नाही आला तर पेंडा कुठून येईल? म्हणून पूर्वी नाही का पेंडा ठेवायचे, पेंडा घराच्या वरती. किती भारी. हा गाईंचा ना. चला चला अमरकंटक, चलो अमरकंटक, चलो अमरकंटक. आता असं वाटतं कधी पोचतोय अमरकंटकला, कधी पोचतोय अमरकंटकला. नुसता घाई झाली आता अमरकंटकला पोचण्याची. जसं जसं जवळ येतोय तसं तसं असा ऊर्जा वाढत जाते. पोचलो अमरकंटकला, पोचलो. असा पोचूयात अमरकंटकला. चला, खूप सुंदर गाव आहे नर्मदे हर. सूर्यनारायण भगवान बघा कसा दोन्ही झाडांच्या वरती. पुन्हा आपल्याला चढ उतर चालू झालेला आहे मंडळी. वापस चढा उतराव चालू हो गया महाराज जी. हाँ यहाँ का लास्ट है उस बार अमरकंटक. हाँ ये लास्ट में लग रहा है आखिरी. काय माहिती किती चढायचं उतरायचं. चला चढूयात. विठ्ठल नर्मदे हर. हे बाबाजी दिसतात का? तेव्हा नर्मदे हर बाबा. नर्मदे हर. याने थांबवलं आपल्याला आणि सरळ सरळ बरं का. किती वाजलेले? 10, 9:30 वाजलेले. बाबाजींनी आवाज दिला, महाराजजी चाय प्या. मस्त बसलो. बाबांनी चिवडा दिला. असं म्हटलं तर बसले सगळं करूया. थांबलो तर अर्धा. बाबांजीच्या इथं खूप सुंदर व्यवहार होता बाबाजींचा. आणि जेवायला सुद्धा बोलत होते, जेवायला थांबा नंतर जा. म्हटलं नको. तर अशी मंडळी भेटतात बघा आपल्याला. परिक्रमावासींची सेवा करण्यासाठी फार तत्पर लोक असतात. तर चला मंडळी, 10 वाजलेले आहेत. पुन्हा आपण पुढचा प्रवास सुरुवात केलेला आहे. आता जायचं आपलं चंदन घाट, नर्मदे हर. शेषघाट आश्रम दुधी. चला मंडळी, बरोबर वाजले 11:30 आणि इथून शेषघाट आहे पात्र आणि 1 किलोमीटर. बरोबर दुपारच्या जेवणाला आपण पोचलेलो. शेषघाट 25 किलोमीटर. त्या पाहत आहे. चला आश्रमात जाऊया, जेवूया. जेवून लगेच पुढचा प्रवास सुरुवात करू. चला नर्मदे हर घाटावर भेटू. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. वा माझी नर्मदा मैया बघा किती छोटी छोटी वाहते. आणि हे आहे नर्मदा मैया
आपण दुपारची भोजन विश्रांती केली इकडं. खूप सुंदर असा हा मंदिर होता, शेषघाट दुधी, बरं का. चला मंडळी, जेवण झालेलं आहे, दुपारची भोजन विश्रांती झालेली. आज आपल्याला बराच कितीतरी अंतर कापायचं आहे. 2 दिवस आपल्याला धावपळ आहे, जोपर्यंत अमरकंटक येत नाही तोपर्यंत. आणि आज आपण एकदम प्रॉपर टायमावर इथं पोचलो आहे. 12:30ला आपण आश्रमातून हालत आहोत. तर मला तर वाटतं आत्ता इथून पुढं आम्ही कम से कम 20 किलोमीटर तरी कुठंच नाही गेला. चला मस्त, आज आपला 45 किलोमीटर आज होईल प्रवास. म्हणजे उद्या किंवा उद्या संध्याकाळी किंवा परवा पहाटे आपण अमरकंटकला पोचू, या हिशोबातच आम्ही चालतो आहे. 2 दिवस जरा त्रास आहे आम्हाला, आजचा, उद्याचा आणि परवाचा. उद्याच व्हायला पाहिजे अमरकंटक, पण असं काही हे नाही. पण बघूयात, चला परवाचा पण सकाळचा दिवस देऊया, नाही तर उद्या संध्याकाळी पोचूयाच. तर नर्मदे हर, माझी नर्मदा मैया. तर आपण चाललो आहोत, कारण की इथून आता तटमार्ग नाही आहे आपल्याला चालायला, की इथून पुढूनचा तटमार्ग हा पाण्याच्या खाली आहे, पाहिजे तसं तट नाही आहे. त्याच्यामुळे विचार केला इथून वर 1 किलोमीटर हायवेला चढायचं आहे. इथून जी कमानी दाखवलेली बघा येताना, मग तिथूनच पुन्हा आपल्याला परत राईट मारून जायचं आहे. दमलो, चला नर्मदे हर मंडळी. हे बघा, फक्त आणि फक्त 87 किलोमीटर. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आणि आपण पोचत आहोत चंदनपूर घाट. फक्त आपल्याला किती राहिलं आहे? 5 किलोमीटर. काय मोहर आले आंब्याला, खतरनाक मस्त. जसं आमच्या आंब्याला मोहर आलाय, तसं आमच्या बाबाच्या पायाला फोड आला आहे. जाम मस्त फोड आलेला आहे. नवीन चपलीने आपला, काय बोलतात त्याला, नवीन चपलीने आपला पावर दाखवलेला आहे. बाबाला म्हटलं हे घे, येले दुखते आहे ना, येले. चला मस्तपैकी सूर्यास्त होईल तेव्हा दाखवतो एकदा तुम्हाला. आज काल विसरलो. नर्मदे नर्मदे श्री विठ्ठल नर्मदे. लाकडापासून मूर्त्या घडवायचं काम चालू आहे, अतिशय सुंदर. नाही आपल्याला टाईम नाही होत नाही काय हे झूम करायचं नाही बाबा. सुंदर, अतिशय सुंदर कलाकारी. लाकडापासून पाहिजे तेवढ्या मूर्त्या बनवतात. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. बापरे, किती 1 2 3 4 किती एका झाडावर हे असायला पाहिजे. मधाचे पोळे दाखवतो तुम्हाला. गिनो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 21 32 33 इधर भी 34 35 36. बाकी अभी गिनने में नहीं आ रहा, गिनत है 36 गिने ना. 36 गिना, अभी गिनती में नहीं है कितने हैं. बाप रे बाप. चलो, ती तो मैंने गिन दिया. 36 मधाचे पोळे मोजण्यात आले. हे बघा मागं दिसतात का, अजून मोजून होत नाहीत प्रॉपर. चला नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. आपल्याला चालता चालता हा बॅनर लागला टेळी संगमचा. इथंच आपल्याला थांबायचं आहे. 2 किलोमीटरची दूरी आहे इथून टेळी संगम. इथून पगदंडी रस्ता सांगितलं जायला. चला जाऊया मग. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. पुन्हा आपल्याला मस्त पगदंडी रोड लागलेला आहे. आणि या पगदंडीने आपल्याला 2 किलोमीटर आपला आश्रम आहे नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर, बरं का. चंदन घाटच्या समोर टेढीला जायचं आपल्याला. आणि टेढी जाता आता आपली लोक टेढी होऊन पुढे गेलेत. आणि त्याचप्रमाणे आज सूर्यनारायण भगवान अस्ताला जात असताना खूप सुंदर नजारा आहे सूर्य भगवंताचा. अस्ताला जात आहे आणि मस्त पगदंडी महाराज, अतिशय सुंदर. आणि अशा प्रकारे आजचा दिवससुद्धा आपला फार सुंदर, अतिशय देखणा, एकदम चमचमीत गेलेला आहे. फक्त एवढंच का आज मी जसं शूट नाही केली, कारण की आज जरा चालायचं होतं डोक्यात, तर मोबाईल वारंवार काढला नाही मी, बरं का. आत्ता जरा पोचत आलो आहे ना, मग आता जोश येतो आहे बोलायला. असू द्या,
होता कधी कधी असं टार्गेट असतं आपलं, ते टार्गेट पूर्ण झाल्याशिवाय मग ते हे नाही होत, त्याच्यामुळं मोबाईल काढला नाही आज मी जास्त. तर चला भेटत राहूयात. आता 2 किलोमीटरमध्ये भरपूर वेळा भेटेन तुम्हाला, काळजी नका करू. कारण की पगदंडी आली तर तुम्हाला पण माहिती आहे मी तुम्हाला भेटणारच. तर चला भेटूयात पुढं. खूप सुंदर आजचे नजारे असणार आहेत. आज नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर आपल्याला परत आजची रात्रीची विश्रांती आहे. दुपारचं सुद्धा भोजन आपलं नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर झालं दुधीला. आता चाललो आपण चंदन घाट टेढी. चलो. वा, अतिशय सुंदर सनसेट. नर्मदे हर. परत हायवेला निघालेलो आहोत, जास्त नाही, फक्त 1 किलोमीटर. हा, खेचला आकर शेवटी बाबा. 1 किलोमीटर राहिलं फक्त आपला आश्रम. समोरच आला लगेच. मस्त आश्रमात जाऊया, आसन लावू, मग नंतर आपण भेटू. आता शेवट आश्रमात आसन लावल्यानंतरच भेटू नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर. चला, फक्त 200 मीटर राहिलेलं आहे. नर्मदे हर. परत उद्या आपल्याला इथंच बाहेर यायचं आहे, 200 मीटर परत रिटर्न आपला आश्रम. चला जाऊयात. श्री विठ्ठल नर्मदे हर. आपल्याला आश्रम भेटलेला आहे, आश्रय. आणि एकदम असं झोपल्या डोळ्याच्या समोर नर्मदा मैया. वा, किती सुंदर नर्मदा मैया आहे, किती मस्त वाटते. उद्याचं स्नान तर अद्भुत होणार आहे आपलं. बघा घाट किती सुंदर आहे. अतिशय सुंदर मस्त आपल्याला स्थान भेटलेलं आहे. तर चला मंडळी, मस्त आसन धनंजय बाबाने आपल्यासाठी गाद्या आणलेल्या आहेत. गाद्या आथरूयात आणि मस्त एकदम समोर झोपून नर्मदा मैयाला बघू शकतो समोर आपण. क्या बात आहे. चला, नर्मदे हर. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आज आपला आसन बघा कसं लागलं आहे. अतिशय सुंदर नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर आपला आसन लागलेलं आहे. नर्मदा मैया वाहत आहे आणि आपली आता असंच आसन देवपूजा बघा, एकदम सुंदर. अरे देखा रहा आपका. आज इतना बढ़िया सामने दिख रहा नज़ारा. आज अगर आज ना दिखे तो फिर तो बेकार. आज का नज़ारा ही कुछ ना. अतिशय सुंदर मंडळी. चला, आरती वगैरे करूयात, नंतर मग जेवणाचं काय आहे ते बघू. नर्मदे हर. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आजचा दिवस फार सुंदर गेलेला आहे. मजा आली आजच्या दिवसाला सुद्धा. आजचा आपला 76वा दिवस आनंदाने पार पडला आणि आपण पोचलो आहोत आपल्या ठिकाणावर. खूप सुंदर ठिकाणं आहे जेथे नर्मदा मैया वाहत आहे. आमचे सगळे मंडळी झोपलेत, एकटाच जागा आहे. सुदामा तिकडं हा, इकडं मी मधी. चला मंडळी, आजच्या दिवसाची व्हिडिओची एंडिंग आजचा आपण दिवस मावळूयात. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर. उद्या भेटूया. शुभरात्री. नर्मदे हर.